8व्या पे कमिशनला अखेर शासनाकडून मान्यता प्राप्ती. या तारखेनंतर लागू होणार. तर पाहूया कोणत्या तारखेनंतर लागू होणार आहे 8वे पे कमिशन. तर अखेर 8वे वेतन आयोगाच्या संदर्भात मोठी माहिती पुढे आली आहे. केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी मान्य केल्या आहेत. या संबंधीची अधिकृत घोषणा सरकारने अजून केली नाही, पण प्रसार माध्यमांच्या सूत्रांप्रमाणे या मागण्या मान्य झाल्या आहेत. लवकरच याविषयी घोषणा केंद्र सरकार करू शकते. 8व्या वेतन आयोग मीन्स 8 पे कमिशन लागू केले जाऊ शकेल, ज्याचा फायदा करोडो कर्मचारी व निवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना होणार आहे. आता सध्या या शिफारसींची कागदी पूर्तता सुरू आहे. प्रत्यक्षात तो मिळाला आणखी काही अवधी लागू शकतो असे सांगण्यात आले. 8वे वेतन आयोग जानेवारी 2026 महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यात कार्यरत होऊ शकतो. प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांच्या हातात पैसे पडण्यासाठी आर्थिक वर्ष 2027 उजाडू शकते, आता असा तज्ज्ञांचा कयास आहे. जर मंजुरी मिळाल्यास कर्मचाऱ्यांचे तसेच पेन्शनर निवृत्ती वेतन 30% ते 40% वाढू शकते, त्यामुळे सरकारवर एकूण 1.08 लाख कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. तर निवृत्ती वेतनात वाढ, इतके खर्च, कर्मचाऱ्यांचे पगारवाढ, इतर भत्ते, राहणीमान, महागाई भत्ता तसेच विविध मुद्द्यांवर विचार करून त्या संबंधी अंतिम निर्णय घेणे शक्य होणार आहे. फिटमेंट फॅक्टर आधारे यांचे निश्चित मूल्यांकन होणार आहे. सध्या आकडेवारीनुसार भारतात 44 लाखांपेक्षा अधिक शासकीय कर्मचाऱ्यांना या कमिशनचा लाभ होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे एकूण वेतन कसे मोजतात? तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मूळ वेतन, महागाई भत्ता, DA, घरभाडे भत्ता मीन्स HRA आणि वाहतूक भत्ता यांचा समावेश असतो. कर्मचाऱ्यांचा मूळ पगार त्यांच्या एकूण उत्पन्नाचा केवळ 51.5% असतो. थँक्यू.